पाकव्याप्त काँग्रेस तयार झाली आहे। काँग्रेसच्या डोक्यात पाकिस्तानचा विषाणू घुसलाय। मुख्यमंत्री फडणवीसांची काँग्रेसवर टीका। 2024-25 या वर्षामध्ये महाराष्ट्रात 1,64,875 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक। देशातील एकूण गुंतवणुकीच्या 40% परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात। मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। शासकीय कामकाजामध्ये आता ई ऑफिसचा वापर बंधनकारक। 1 जून पासून कागदी फाईल स्वीकारण्यास शासनाची मनाई। फक्त ई फाईल स्वरूपात नसत्या सादर करण्याचे आदेश। भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या रवींद्र मुरलीधर वर्माला ठाण्यामधून अटक। महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई। एटीएसकडून तिघांवर गुन्हा दाखल। तो दिवस दूर नाही ज्यावेळी पीओके भारतात परत येईल। पाकिस्तानला दहशतवादाची किंमत मोजावी लागली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं मोठं वक्तव्य। कंगाल पाकच्या कराची विमानतळावर पाणीबाणी। कराचीसारख्या प्रमुख विमानतळावर पाणी नसल्यामुळे संताप। पाकिस्तानी अभिनेत्री हिना बायत आक्रमक। कुटुंबासोबत बोलण्याची परवानगी मिळावी तहव्वूर राणाची याचिका। तर तहव्वूर राणाच्या याचिकेवर उत्तर देण्याबाबत तिहार जेल प्रशासन आणि एनआयएला नोटीस। नक्षलवादी कुंजम हिडमा याला अटक। ओडिशा पोलिसांची मोठी कारवाई। हिडमाकडून AK-47 रायफल आणि 35 काडतुस जप्त। देशभरात 1300 कोरोना रुग्ण। राज्यामध्ये 86 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये सर्वाधिक 36 आणि पुण्यामध्ये 9 कोरोना रुग्ण। राज्यामध्ये सध्या कोरोनाचे 383 सक्रिय रुग्ण। बीड जिल्ह्यामधील आष्टी तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। धामणगाव इथे शेतकरी राजकुमार चौधरी यांचं 13 लाख रुपयांचं नुकसान भरपाई देण्याची मागणी।